चार वेळा वाचले सर्व नाव बोला. 5 षटकांचा सामना, 2 षटक पॉवर प्ले, 2 1 1 आणि 1, 4 गोलंदाज आणि रितसर 12वा खेळाडू नाही तर 4 धावांची पेनल्टी. आपला मोबाईल जर बाहेर ठेवला नाही 2 धावांची पेनल्टी लक्षात ठेवा. चला आणि पहिली सूचना, पैसे आल्याशिवाय कोणाचंही बक्षीस पुकारलं जाणार नाही याची नोंद घ्या. रेव 2 असतील. ओके सर. चला बॅट्समन. शोम चढ रे शोम. त्या झाडाखाली किडा रे शिक इकडे या. काका चव्हाण काका या सर्वजण उठा तिथनं. चला तिथे कोणी बसू नका, विनंतीला मान द्या. हां शोएम बॅट्समन. चला बॅट्समन धारवड 11 संघाचे कर्णधार आपला 12वा खेळाडू पाठवा. बॅट्समन चला. अक्षय दादा चव्हाण, मयूरदादा सावंत या 2 मित्र एकत्र आले आणि त्यांना ग्रामस्थांनी साथ दिली. मग ती चव्हाण वस्ती असेल, जाधव वस्ती असेल, थेऊरकर असतील, यांनी साथ दिली आणि एक चांगले स्पर्धा येथे मात्र आयोजित केली जाते. चला बॅट्समन चला बोला. बरं ओके. ईगल टीम यांचं स्वागत. ओके बसा. बरं बरं चालेल. दोन्ही संघ 12वा खेळाडू. चला चला. सागर दादा धारवड 11 या संघाला वारंवार सूचना केल्या जातात. आपला 12वा खेळाडू इथे नाहीये, आपला 12वा खेळाडू पाठवा. हे पहा मित्रांनो, आपण या टुर्नामेंटला सुरुवात करतोय. ते सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व संघांना एक सूचना आहे. आज उद्घाटनामुळे टाईम जास्त झालेला आहे, त्यानुसार सर्व सामने आजचे 5 ओव्हरचे खेळवले जाईल याची सर्व संघांनी नोंद घ्यावी. पॉवर प्ले 1 षटकाचा असेल, 2 1 1 1 असं गोलंदाजीचं पूर्तीकरण आहे. आणि 1 षटक पॉवर प्ले. संतोष शेठ धारवड 11 तुम्हाला किती सूचना द्यायच्यात? 12वा खेळाडू नाहीये. प्लीज न सांगता तुम्हाला थांबा, मध्ये नका बोलू. माझं बोलायचं झालं मग सूचना सांगा. तुम्हाला काय सूचना? मी बोलत असताना तुम्ही मध्ये बोलू नका. शोम कर्णधार 12वा खेळाडू पाठवा. चला लक्षात ठेवा, 6 षटकांचा सामना घेतला तर शेवटपर्यंत 6 आणि आता 5 घेतला तर शेवटपर्यंत 5 षटकांचा राहील, कारण रन रेट काढता येणार नाही. तुम्ही मागून या, सूचना कराय मागून या मागून. पुढं कोणी येऊ नका. हो हो. बॅट्समन अक्षयदादा चव्हाण सायकल सौजन्य आपण आला सरसे स्वागत. आणि अजून एक नेम महत्वाचा आहे, आतला फलंदाज बाद झाल्यानंतर तो फलंदाज सर्कलच्या आत बाहेर यायच्या अगोदर बाहेरील फलंदाज सर्कलच्या आत पाहिजे याची नोंद घ्या. चला बॅट्समन दिले, चेंडू दिलेत. अक्षयदादा चेंडू दिलेत, चेंडू आहे येते आहे. चला बॅट्समन चला, त्यांना म्हणू किती षटकांचा सामना आहे. माननीय श्री आपण पाहिलं, हां चतुर्थ पारितोषिक 21,001 रुपया. माननीय श्री आपण पाहिलं योगेश नाना काकडे, पुणे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट साहेबांचं आगमन होत आहे. सरसे असं स्वागत.
तुम्हाला सागरदादा दारोडे येले आज शेवटची सूचना आहे. 12 खेळाडू नाही आला तर 4 धावांची पेनल्टी दिली जाईल दोन्ही संघ. थांबा मला नंतर. चल रे बाळा, त्यांना प्लेइंग लिस्ट द्या पहिल्यांदी. हंपरच्या चेंडू चेंडू द्या 2. एक चेंडू आत दिलेला आहे, एकच द्या. ये रे इकडे, इकडे चल, चेअर घेऊन इकडे. हा ये इकडं. तुम्ही 12 खेळा, अजून कोण आहे? ये चल तू इकडं. सर तुम्ही थर्ड अंपरच्या ते रूपात तिथं जा. मान्यवर आणि 12 खेळाडू थर्ड अंपर सोडून स्टेजवर कोणीच नसेल याची नोंद घ्या. कुठे 12 खेळाडू? ये इकडे चल पाठीमागे. इकडे अजून डाव्या साईडला जो संघ आहे त्या संघाचे 12 खेळाडू आलेत का? बोलवा त्यांना. चेंडू एकदा चेकिंग केलं जाईल आणि 22 मिनिटाचा अवधी तुम्हाला 5 षटकांना. आता मी पुन्हा अक्षय दादा पहा मी काय सांगतोय. आता जर 5 षटक ठेवले तर फायनल पण 5 षटक ठेवावं लागेल कारण लीग आहे त्याच्यामुळे. बरोबर आहे. चव्हाण काका यांच्या शुभ हस्ते घेतो. विशाल घाडगे गोलंदाज आपण पहा. विशाल घाडगे चला, ज्यांनी या स्पर्धेला अनमोल देणगी दिलेली 21,000. आता शरद पवार गट नानांचा सत्कार येते. पुढून फोटो घ्या. 3 बक्षीस जाते आलेले होते. 1 बक्षीस जाते आमचे संतोष दादा काकडे नाही आलेले. पहिला चेंडू पा घड्याळामध्ये. घड्याळ काय सांगतोय तर 11:16 झाल्यात. येस, सामन्याला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू. टाळ्या वाजूया. पहिल्या दिवसाचा पहिला चेंडू. ओह ए खुदा, क्या आधा है ये, सीधा 6 रन. षटकार आपण पाहिलं. षटकाराने दापलकाव धावसंख्या 6 धावा आहे. लेझर क्रिकेट बॉल इन टुर्नामेंट. षटकारानं खातं खोललंय. त्या लिंबाच्या झाडाखाली कोणीही बसू नका. चला उठा प्लीज. त्या टोपीवाल्या दादांना सांगा भाऊ इकडे या तुम्ही पण. एकाला सूचना दिली का सर्वांनी पाळत चला ही विनंती असेल. आमचे गुरु कैलासवासी क्रिकेटचा एक सुंदर आवाज कैलासवासी सीताराम दादा कायम बोलायचे. सूचना मराठीत दिल्या जातात त्यामुळे मराठीतच पाळा. बोला. 1 इनिंग झाले. ओके हो चालेल. अतिशय मान्य श्री सोनू दादा काळे साहेबांचं आगमन होतं. दादा आपणही आलात त्यांचंही सरसे असं स्वागत. सेकंड बॉल. आउटसिक चेंडू होता आपण पाहिला. अतिशय सुंदर चेंडू इथे पाहायला भेटतोय. निर्धा पद्धतीचा चेंडू आलेला आहे. 6 ने सुरुवात आहे. लंबा अतिशय मोठा षटकार इथे पाहायला भेटलेला आहे. आपण पाहिलं कुमार जाधव यांचे सरसे स्वागत. आणि येथे आपण पाहिलं 6 धावा षटकार. 12 धावा मात्र ज्या बनवल्या गेलेल्या आहे. या अगोदरची ज्यांनी स्पर्धा आयोजित केली ती कुमार जाधव सर आपले सरसे स्वागत. 12 धावा आहे. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे.
बरे क्रिकेटचा अतिशय सुंदर नजराना जो आपल्याला पाहायला भेटतोय. ओ व्हॉट सुपर बिग 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 षटकार 6 रन. आता थोडं गप बसते मग लक्ष लई डीजे का जाते पण शाळा चालू आहे त्यामुळे डीजे बंद आहे. आता ते पडले वळण अंगास काय करीना निर्मळ साबण. आता ते वळण झालेलं आहे षटकार गेल्यावर डीजे का लक्ष जातं परंतु डीजे बंद आहे हे लक्षातच नाही आलं. धापलकाव धावसंख्या आपण जर पाहिलं 13 रन 30 धावा आहे. संतोष 20 धावा आहे 30 नाही 20. ते म्हणले 20 मी ऐकलं 30. तर आणि वचा किती फरक आहे पा. गोलंदाज मयूर स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर मयूर सावंत जे गोलंदाजी मार्कवर. वेळ पहा तुम्हाला 22 मिनिटाचा अंपायर लोकांनी वेळ दिलेला आहे. वेळ पहा 11 वाजून 1 मिनिटांनी पहिला चेंडू पडलाय. 21 बोलतात वाईट एक. हां एक वाईट आहे बा. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे नाही चुकत ते तुम्ही ठरवा कोण असेल. मयूर सावंत जो गोलंदाजी मार्कवर आहे. चला हो थांबा इनिंग झाल्यानंतर माझ्यासाठी पहिलवान विलास शेठचा सोनवणे यांनी मात्र 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर केले त्यांचं सरसे स्वागत. वा सुंदर फाटका आहे. डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती येतोय. 1 धाव आलेली आहे. 22 धावा बनवल्या गेलेल्या आहे. मित्रांनो आपण पाहिलं पाठीमाग फायनलमध्ये अतिशय मनोरंजन फायनलमध्ये केलं. तुम्हा सर्वांची उपस्थिती लाभली सर्वांचं मनोरंजन झालं आणि एक चांगली स्पर्धा. पहिली TPL समाप्त झाली तर 10 दिवसांनी दुसऱ्या फोन कायचा आलाय गाणी लावित कायचा फोन आलाय. ओ व्हॉट अ सुपर. आपण पाय बॅट्समनचा तिसरा षटकार. दापलका आपण पहा 28. ए ती लहान मुलं या रे इकडं. हो इकडे चला बाहेर. अतिशय सुंदर धावसंख्या आहे. कृपया ज्यांच्या 2 व्हीलर गाड्या मैदानाच्या आत आहे बाहेर घ्या गाड्या चला पटकन ताबडतोब विनंती असेल. अतिशय ब्लॉक होल चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू. कृपया मी विनंती करतो ज्यांची टू व्हीलर गाडी मैदानाच्या आतमध्ये ती ताबडतोब बाहेर काढा. मला ऑर्गनायझर कमिटीची सूचना आलेली मी तुम्हापर्यंत पोहोचवतोय. शांत वातावरण अशांत अशी खेळी चालू आहे. 28. अतिशय सुंदर चेंडू आहे. शांत वातावरण. मयूर अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय.
मित्रांनो, आपण पाहिलं मध्यंतरी काळामध्ये झालेला पावसामुळे काही स्पर्धा पुढे ढकलल्या. हॅलो, आपण पाहिलं सुंदर सामना चालू आहे. तिसऱ्या षटकाला इथे प्रारंभ मात्र केला जातोय. मित्रांनो, प्रेमाचा खेळ आहे. आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्या माणसाला आयुष्यभर जीव लावायचा, असा हा प्रेमाचा खेळ मात्र खऱ्या अर्थानं चालू आहे. त्या माणसाला कधी आयुष्यात धोका द्यायचा नाही. आपली माणसं हक्काची माणसं म्हणून त्यांना जीव लावायचा, कधी लक्षात ठेवा. ओहो, हेलिकॉप्टर शॉट इथे सुंदर आली. ते पहा पंचांचा काय इशारा असेल. हां, हातवर. ओके, पहिला धक्का. आपण पाहिलं कला संस्कृती उदम काही होऊ नये, उभ्या वारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे. पुणे तिथं काय उणे म्हणलं जातं. दत्तशेठ मर्वे प्रत्येक सामन्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र दिला जाईल. DM स्पोर्ट दत्तशेठ मर्वे मर्गे. ओके, मर्वे. ओके ओके सर. डेंजर व्हॅन कुठे येतील. ओहो, पहा येते फलंदाज बाद. गोलंदाजांनी केली कमाल. 2 फलंदाज बाद. थेऊर नगरी ज्यांच्या आवाजाने दुनिया नाचती सारी, थेऊर मध्ये चालू असणारे सामने आपण येथे पाहतोय. न्यू बॅटर अभि नाही तो कभी नाही. 33 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे अभिषेक सावंत. चल रे बाळा पटकन चल. साळुंके. ओके, साळुंके आणि सावंत यांच्यामध्ये फरक आहे. आता सावंत म्हणले मग वेगळं वाटतं. हॅट्रिकचा चेंडू असेल. हॅट्रिक मात्र इथे घेतली जाणार का. राज शितोळे गोलंदाज. प्रेम कोणावरती करावं, का करावं, कशासाठी करावं. प्रेम कृष्णाच्या बासरीवरती करावं, ज्या बासरीनं खऱ्या अर्थाने अनेक जणांना मन मोहक केलं. प्रेम आपल्या आवडत्या माणसावरती करावं, जो माणूस आपल्यासाठी जीव देतो. राज शितोळे हॉट सुपर बॉलिंग इन टुर्नामेंट. 5 षटकांचा सामना मात्र खऱ्या अर्थानं असणार याची नोंद घ्या. हो पहा, हॅट्रिक नाही परंतु वर हॅट्रिक. टाळ्या वाजवा. खेळ आवडला असेल तर मित्रांनो. राज शितोळे. कॅच कोणी घेतलाय. अरे झेल. आकाश सावंत झेल पकडलाय. राज शितोळे वाटत सुपर बॉलिंग. ने बॅटर आपण पहा शुभम.
शुभम का सोहम न्यू बॅटर सोहम आगलावे. त्यांनी सकाळी दर्शन घेताना सांगितलं आता मंदिरात आहे. सोहम ग्राउंडवर सामना चालू आहे. वाईट धापलकाव धाव संख्या गोलंदाज सज्ज आहे. अतिशय सुंदर चेंडू आहे ते पाहायला भेटतोय. शांत वातावरण अशांत अशी खेळी 3 बाद 35 धावा पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम नियोज खऱ्या अर्थानं लाईव्ह. वा काय एकच रन आली ती पण वाईटची आली 3 विकेट. पा काय सुंदर गोलंदाजी. आमचे विलास सोनवणे दादा मात्र वारंवार फोन करतात कारण जीव मात्र त्यांचा आज मात्र पूर्ण ग्राउंडवर असणार आहे. चला गोलंदाज दादा धारोड आपण पाहिलं जो गोलंदाजी मार्कवर आहे. मान्यश्री विशालजी चव्हाण गणेश शेठ चव्हाण यांचं आगमन होतंय. त्यांचंही सरसे असं स्वागत हार्दिक अभिनंदन. अनेक मान्यवरांचं मान्यश्री ऋषी शेठ बिनावत साहेबांचं आगमन होतंय. त्यांचंही सरसे असं स्वागत. वा आपण पाहिलं खऱ्या अर्थानं सुंदर असा चेंडू आणि मिळालेली 1 धाव इथे पाहायला भेटते. मान्यश्री दीपक शेठ चव्हाण साहेब आपणही आलात. आपलंही साहेब सरसे स्वागत. अक्षय दादा आणि मयूर दादा यांनी केलेलं बहारदार आयोजन पाहतोय. आणि लक्षात ठेवा मित्रांनो मी महेश शेठ मांजरे यांना शुभ कामना देईन कारण त्यांनी भरीव मदत या स्पर्धेला केलेली आहे. वा येस 4th विकेट इज गॉन. सो संघनायक कर्णधार बाद. येथे आपण पाहिलं कर्णधार बाद असेल मंगेश शेठ चव्हाण करण शेठ चव्हाण मंगेश शेठ सावंत यांचे आगमन होते. आपले सरसरचे स्वागत. न्यू बॅटर तुम्हाला पहिली सूचना दिलेली आहे आतला खेळाडू सर्कलच्या बाहेर येईच्या आत बाहेरचा खेळाडू गेला नाही राजीव तर तोही फलंदाज बाद असतो. आपण पहिल्या सूचना केलेली आहे त्यामुळे काटेकोर पाळा. राहुल धाडवर ओके सर. राहुल शेठ धारवार अपुपा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अतिशय सुंदर चेंडू राहुलला आपल्याला टाकताना पाहायला भेटलेला आहे. दादा धारवड फुलटो आज संधी गेलेली आहे. राहुलसाठी संधी होती परंतु संधी गेलेली आहे. अनेक नामांकित स्पर्धा उभ्या टाकल्या गेलेल्या त्यापैकी स्पर्धा आहे मित्रांनो. शब्द हा अनमोल शब्द हे एक हत्यार असतं. शब्द दिला तर तो पाळायचा असतो.
आणि श्री विशाल शेठ सोनवणे साहेब चव्हाण, गणेश शेठ चव्हाण, विशाल शेठ चव्हाण यांचे आगमन होत आहे. त्या ऋषी बेनावत साहेबांचे आगमन होते, त्यांचंही सहर्ष स्वागत. हां ते इकडे घ्या, बरोबर आहे, घ्या साईडला. पियुष वाघमारे यांचंही सहर्ष स्वागत. महेश सावंत गोलंदाज, मयूर सावंत गोलंदाज असेल. कोण आहे बॅट्समन? न्यू बॅटर पियुष वाघमारे. चला रे पटकन चला, ए पियुष चल ना पटकन. तू सारसबाग मध्ये फिरायला चालल्यावानी चाललाय. आपण खेळाय आलोय. आता आता लढाई गेल्या तुम्ही झोपणार का लढणार? लढाई गेल्या झोपणार का लढणार? लढणार. आता बाबा सारसबाग मध्ये मी चाललो होतं. बोला बोला. हो हो, अतिशय सुंदर फटका आहे. छोटा पॅक बडा धमाका चेंडूवरती आहे. आकाश छोटा आहे लेकिन धमाका बडा है. धावफलकावर धावसंख्या 36 रन. सेकंड मॅच सचिन तात्या तुपे 11 आणि राजू शेठ शिंदे 11 नाणेफेकीसाठी. चला अतिशय सुंदर. आणि आता येथे येस, इथे फलंदाज बाद. पियुष बाद आहे. पियुष मात्र बाद असेल. सचिन तात्या तुपे 11 आणि राजू शेठ शिंदे 11. संघाचे संघ नायक. चला टॉच की बॉस आपण भाऊ आमचे विशाल सेठ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. अक्षय पोटरे ने बॅटर बोल रे. धावा फक्त 36 ना, 37. ओके चला, मी ज्या ज्या संघांचे नाव पुकारले ते संघ आलेत का पण हे महत्वाचं आहे. आलेत. चला नाणेफेकीसाठी. चला डाव्या साईडला राजू शेठ शिंदे 11, सचिन दादा तुपे 11. कर्णधार चला ओ मयूर सावंत. काय गोलंदाजी सुंदर आहे, अतिशय सुंदर गोलंदाजी. 5 षटकांचा सामना आहे. अक्षय न्यू बॅटर. हो चेंडू हवेत. छोटा पॅक बडा धमाका. मयूर सावंत चेंडू खाली येतोय. झेल सोडलाय. 2 धावा आलेल्या. 39. कारण इथे माईक चालू आहे. अक्षय दादा खेळाडूंची नावं ॲड करत चला. मी काय सांगतोय, कॉमेंटेटर त्यांनी त्यांची कामं करा, अंपायर त्यांनी त्यांची, कॅमेरामन आपण आपली कामे करा. कारण काय होतं तिन्ही बोलल्यावर बोलणाऱ्याला काही सुचत नाही. कृपया आता राजू दादा शिंदे 11 पहिल्यांदी नावं ॲड करा. हां 11 ना काय नाव आहे ती द्या. आणि सचिन तात्या तुपे 11 पहिल्यांदी नावं ऋष त्यांच्याकडे ॲड करा. आणि जर नावे ॲड नाही झाली, चुकीचं नाव आलं तर न सांगता आमचे गुणलेख 5 धावांची पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. 1 धाव आलेली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न नाही. खेळाडू चेंडूवरती आहे आणि पहा येते 3 धावा पूर्ण. 5 षटकांची लढत.
एक मिनटं सर, एक मिनटं. तुमची प्लेइंग लिस्ट द्या बरं पटकन यावरती. चला, 42 धावा झालेल्या आहे. 43 धाव्यांचं लक्ष्य आहे. प्लेइंग लिस्ट द्या ताबडतोब. हे पहा मित्रांनो, सर्वांना विनंती आहे, सर्वांनी सहकार्य करायचे. सर्व संघांनी मॅच चालू व्हायच्या अगोदर आपली टीम लिस्ट जर दिली नाही प्लेइंग 11 तर 5 रनची पेनल्टी हे सर्व संघांसाठी लागू असेल. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. नावं ऍड झाल्याशिवाय सामना चालू केला जाणार नाही, ही पहिली सूचना आहे. नाव सचिन तात्या तुपे 11 पहिल्यांदी नावे द्या. काय नाव असतील ती द्या तुमचे. 11, 12, 13, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7 काय असेल ते द्या. चला, 42 धावा झालेले आहे. 43 धावांचं लक्ष आहे, याची नोंद घ्या. नाव ऍड करा. चला, तोपर्यंत खेळाडू आतमध्ये चला. परशुराम जाधव पाटील आपले सरसे स्वागत. चला, लाईनअप मध्ये आज चला. जुने चेंडू देत चला, जुने. हा चेंडू द्या आतमध्ये. आवी तो चेंडू दे रे इकडं, तो जुना इकडे घ्या. हाताने फेका, हाताने फेका. बॅटीचा वापर मैदानाच्या आतमध्ये करा. फेका इकडं, इकडे द्या जुना चेंडू. इकडे दे बाळा, चेंडू दे जुना इकडं. घ्या तो चेंडू घ्या ताब्यात, कारण जुने चेंडू राहत नाही. मागच्या वेळेस लहान मुलांनी सर्व चेंडू पळवली, खेळाय चेंडू नाही. पंच अधिकारी तुम्हाला एक सूचना असेल, नवा चेंडू तुम्हाला दिल्यानंतर जुना चेंडू तुम्ही देत चला आमच्याकडे. द्या त्यांना चेंडू, घ्या सर. चला विजय सर, चला. 42 धावा झाल्या. 43 धाव्यांचं लक्ष आहे आणि ह्या धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय हे आकडे ऐकण्यासाठी जाऊया. महाराष्ट्राचे लाडके समालोचक, जुन्नर पट्ट्यातील एक सुंदर आवाज आदरणीय विजय केदार सर, या सर आपलं असेल स्वागत. हॅलो, समस्त ग्रामस्थ थेऊर अंबिका माता वॉरियर्स प्रस्तुत भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. थेऊर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतो. पहिला दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये 43 धावांचं आव्हान मैदानावरती आहे. त्याचा कसा प्रकारे पाठलाग केला जातो. समस्त ग्रामस्थ थेऊर अंबिका माता वॉरियर्स पुढील मॅचचा टॉस देखील या ठिकाणी होणार आहे आणि दोन्ही टीम्सला मी इन्व्हाइट करतो. आदरणीय गणेशदादा चव्हाण आणि विशाल शेठ चव्हाण, ऋषी शेठ बिनावत 11 या दोन्ही संघांना विनंती आहे, कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. तिकडे आपला टॉस संपन्न होईल. सचिन दात्या तुपे आणि राजू शेठ शिंदे, ओके, दोन्ही टीमला विनंती आहे. आरोग्य दूत युवराज नाना काकडे यांनी प्रत्येक संघाला आपण पहिलं क्रीम दिलेली, याची सर्वांनी नोंद घ्या. थँक्यू. तर जातो आपण मॅचच्या दिशेनं. एक महत्वाची मॅच जिथे 5 षटकांमध्ये 42 धावांचं लक्ष आहे. खरं तर कुठलंच लक्ष तुम्हाला विजयाची 100% शाश्वती देणार नाहीये. या मैदानावरती कमीत कमी धावांमध्ये सामने रंगलेले गेलेले आहेत. जास्तीत जास्त धावसंख्या इकडे चेस देखील होताना पाहायला मिळालेली आहे. जातो आपण मॅचच्या दिशेनं. अष्टविनायकांपैकी 5व्या क्रमांकाचा गणपती श्री क्षेत्र थेऊर
अगदीच जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या पटलावरती भरपूर महत्त्वाचं गाव आणि अलीकडच जर आपण विचार केला तर क्रिकेटच्या माध्यमातून देखील या गावाने एक विशिष्ट उंची गाठली आणि पहा टेनिस बॉल क्रिकेटची श्रीमंती काय असते उभ्या महाराष्ट्र समोर मांडणारी गाव चॅम्पियन क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. समस्त ग्रामस्थ थेऊर अंबिका माता वॉरियर्स सर्व सदस्य या सर्वांच्या विद्यमानातून साकारलेली क्रीडा स्पर्धा. पहा 30 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे. सो मागलावे गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला अतिश सावंत. पहा ज्या पंचांची महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये एक वेगळीच ओळख आहे. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस पहा सरळ लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव येताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आपण संयम पाहिला. दुसरीचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये आणि यावेळेस येथील 2 धावा. दादा सूर्यवंशी आणि त्याचबरोबर स्ट्रायकिंग एंडला अतिश ही जोडी आपण मैदानावरती पाहतो. गोलंदाजच्या माध्यमातून पहा सोहा मागलावे. पहिला चेंडू परफेक्ट यॉर्क होता. सचिन तात्या तुपी 11 टॉस जिंकलेत. डिसिजन या ठिकाणी कळवणं गरजेचं आहे. भन्नाट वेगाचा बॉल पायाचा वेध घेतो. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न. पहा एक निर्धाव चेंडू महत्वाचा आहे. सर 1 मिनिट सामना थांबवा. स्कोर अपडेट नाहीयेत. 2 मिनिटं फक्त. पहा एक महत्वाची क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. तुमच्या आमच्यापर्यंत घर बसल्या पोहोचवली जाते. आदर्श नगरी थेऊर नगरीचं हा महाराष्ट्र रणसंग्राम क्रिकेटचा आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय. अनेक मान्यवरांच्या विद्यमानातून साकारलेली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या मातीमध्ये असंख्य इतिहास घडले. इथून मागच्या कालखंडामध्ये मला वाटतं अनेकशा अशा स्पर्धा या मातीमध्ये संपन्न झाल्या. विशेषतः मी जरूर नामोल्लेख करेन आमचे ऑर्गनायझर कमिटी ज्यांच्या अथांग प्रयत्नातून ही संपूर्ण स्पर्धा उभी राहिली. पहा महाराष्ट्राचे लाडके पंच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांची एक वेगळीच ओळख आहे आणि पुणे परिसरातील अगदीच पिंपरी गावचे सुपुत्र पिंपरीचं नाव अगदी उभ्या महाराष्ट्रभर करणारे धनंजय इंगळे सर आणि त्याचबरोबर अजितजी शिंदे यवतवरून या स्पर्धेमध्ये दाखल होत आहेत. पंडित सर देखील आमच्या बरोबर आहेत. दिनेश पुजारी सर आमच्या बरोबर आहेत. त्यांचंही खास करून मुंबईवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील पंच आज थेऊर नगरीमध्ये दाखल होत आहेत. सर्व पंचांचं सर्व क्रीडा रसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओके पहा या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशेषतः अक्षयदादा चव्हाण दादा सावंत या दोन्ही मान्यवरांचं विशेषतः आपण कौतुक करू. ज्यांच्या कष्टाला आपल्या सर्वांचा मुख्यतः सलाम आहे. ओके थँक्यू सर. मॅच चालू करायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. अति स्ट्रायकिंग एंडला आहेत. खरं तर विशेष जर आपण पाहिलं तर जी क्रिकेटसाठी शरीरयष्टी आहे ना ती नक्कीच आपण अतिशय यांच्याकडे पाहतो. पण गोलंदाज पुजारी सर तितकाच मातब्बर गोलंदाज. ओहो हो बाहेर निघणारा बॉल. यावेळेस चेंडू थोडासा स्विंग होताना पाहायला मिळाला आणि यावेळेस आपण पाहतो सरळ बॉल विकेट किपरच्या दिशेनं मार्गस्थ होतो. डॉट बॉल गरजेचेच आहेत कारण ज्यावेळेस तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे खर्चही टाळावा लागतो आणि ते त्याच प्रकारचे गोलंदाजी सोहमच्या माध्यमातून आपण पाहतो. यस धावपट्टी तर दोन्ही बाजूला सपोर्ट करते. हो 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 परत एकदा बाहेर निघणारा बॉल. वाह जबरदस्त गोलंदाजचं प्रात्यक्षिक. पहा अगदीच जर आपण पाहिलं फुटवर्क नाहीये असं म्हटलं जातं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क ह्या 2 गोष्टी गरजेच्या आहेत. इथे पायाचा कुठलाही वापर केलेला नाहीये. लांबून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अखेर पुन्हा एकदा सोहम इथे वर्चस्व गाजवतोय. अतिश ऑन स्ट्राईक. हो 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 परत एकदा जाग्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बीट करणारा बॉल. ज्या प्रकारे धावसंख्या आहे 42-43 बनवायच्या आहेत आणि इथे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चर्चा तर गोलंदाजांची राहिली. ज्या प्रकारे सोहमनं आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. शांत आणि संयमी सुरुवात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. सोहम अतिश ऑन स्ट्राईक. यावेळेसचा बॉल बिग हिट केला.
सरळ चेंडू हवेत, बॉल पोहोचतोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा आता काय येतो? सडक पे कडक येतोय षटकार. 6 धावा. यस, धावपट्टीचा जर आपण विचार केला तर पुजारी सर सिमेंट विकेट आहे. चेंडूवरती जर व्यवस्थितरित्या येऊन खेळले तर बॅटवरती देखील चेंडू येतात. तुम्ही जाग्यावरती जर बाहेर निघणारे चेंडू सोडून देत असाल. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये सचिन आणि सेहवाग यांनी ही सुरुवात केली. मला वाटतं 30 प्रॅक्टिस अतिशय घेत असेल. जाग्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो आणि एखादा लगातार येणार हे निर्धाव चेंडू देखील आपण मैदानावरती पाहतो. बारीक ना बारीक गोष्टीवरती इथं लक्ष केंद्रित केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून, थेऊर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. विशेषतः आमचे अक्षयदादा चव्हाण आणि मयूरदादा सावंत या दोन आयोजकांचं आपण कौतुक करू, ज्यांच्या विद्यमानातून ही स्पर्धा उभी राहिली. आणि आज पहा, तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्रातील अव्वल दर्जाची टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते. यस, दादा सूर्यवंशी स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. पियुष वाघमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. यस, शेवटच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला शेवटचा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. मला वाटतं 3 वरती धाव फलक होता, 9 वरती जाऊन दाखल होताना पाहायला मिळतो. आणि पहिल्या षटकामध्ये या मॅचचा थोडासा शेवटच्या चेंडूवरती मोमेंटम चेंज होताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती फुल टॉस पे दादा बनतील बॉस. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. दादा यांच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका, सिक्सर. 6 धावा. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये अनेक दानशूर व्यक्तिमत्वांचे हात पुढे झाले आणि त्यातून उभी राहिलेली क्रीडा स्पर्धा. जल म्हणजे जीवन आणि या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये पाणी पुरवणारे मोहम्मद भाई सय्यद यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. साहेबांचा आम्ही विशेषतः आभार मानू. साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण क्रिकेटच्या स्पर्धेला विशेषतः एक्वा जार सौजन्य उपलब्ध झालं. साहेब आपलं पुनश्च एकदा शतशः आभार आहेत. जातोय आपण मॅचच्या दिशेनं. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती TPL मध्ये भव्य स्वागत. पहिला बॉल थोडासा स्लो रन करण्याचा प्रयत्न होता पुजारी सर, थोडासा मागे करण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेस परफेक्ट टप्प्यावरती चेंडू आलेला नाहीये. बाहुबली पिक्चर मधला खटप्पा आणि क्रिकेट मधला टप्पा या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पुन्हा एकदा घुटना टेक और तमाशा देख. क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आणखीन एकदा दादाची दादागिरी आपण पाहतो. बॉल सीमा पार. हॅलो, हॅलो, हॅलो. हॅलो, हॅलो. हॅलो, 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 हॅलो. हॅलो, हॅलो.
हॅलो पहा धावफलकावरती जर विचार आपण केला तर रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत 22 धावा धावफलकावरती आपण पाहतो. गोलंदाज या वेधचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट आणि परत एकदा बॉल बाउंड्री लाईनचा वेध येतोय आणखीन एक षटकार 6 धावा. पहा पुन्हा एक षटकार येताना पाहायला मिळतो. अतिशच्या माध्यमातून गोलंदाज परत एकदा सज्ज होत आहेत. हो 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 रिवर्स याही वेळेस पॉइंटला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. आतिश ऑन फायर सिक्सर 6 धावा. अठ्ठावीस धावा धावफलकावरती. पहा अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अतिशच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूनं पियुष वाघमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे. सुरुवातीला आपण आतिशला पाहिलं काही चेंडू मला वाटतं निर्धाव केले आणि तदनंतर भरपूर आक्रमकता दाखवतोय. या वेळचा बॉल पायावरती करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न देखील आपल्याला पाहायला मिळतो. पाहायचा आता पंचांचा इशारा काय येतो. इथे एक धाव मात्र पाहायला मिळते. एका धावानिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल पुढे जाऊन पोहोचेल. ते आता 35 या धावसंख्येवरती 35 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपण पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हविले तालुक्यातील एक महत्वाची क्रीडा स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांना पाहायला मिळते. अष्टविनायक पैकी पाचव्या क्रमांकाचं तीर्थक्षेत्र म्हणून थेऊर गावाची ओळख. अलीकडे जर पाहिलं तर क्रिकेटच्या माध्यमातून देखील पुजारी सर या गावाची महाराष्ट्रभर ओळख होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 35 धावा 43चा पाठलाग करायचा आहे म्हणजे अजूनही विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजी मार्कवरती अमित जाधव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल परत एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. पंचांचे दोन्ही हात समांतर आहेत. बॉल इथे अवांतर येताना पाहायला मिळतो. पहा अतिरिक्त एक धाव येते. या अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल पुढे जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. आवश्यकता अजूनही 7 धावेंची. या वेळचा बॉल टप्पा घेतल्यानंतर थोडासा खाली राहतो. अतिशांना बीट करणारा चेंडू सरळ विकेट किपर यांच्या दिशेने येताना पाहायला मिळतो. यस सचिन दादा तुपे या संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच देखील जबरदस्त आहे आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. तरी आपण पाहतो थेऊर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा अंबिका वॉरियर प्रस्तुत भव्य टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा तुम्हा सर्वांना पाहायला मिळते. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल हलक्या हाताने डिफेन्स केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक दमदार कामगिरी करतायत. पुन्हा एक सिंगल धाव इथे अतिशय बॅट मधून येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 37 धावा स्कोरबोर्ड होती. 6 धावेंची आवश्यकता. दादा स्ट्रायकिंग एंडला आणि पहिल्या विकेट मध्ये थोडीशी भागीदारी या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतो. गोलंदाज कमी गतीचा बॉल इथे एज लागती आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये एक सोपा झेल. फलंदाज इथे दादा बाद होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या विकेटचं पतन पण आपण विचार जर केला 2.3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि अजूनही या षटकातले मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. धावफलकावरती धावसंख्येचा विचार जर आपण केला 37 धावा स्कोरबोर्ड होती. एक फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळालाय. पहा मयूर सावंत अतिशय अप्रतिम झेल घेताना पाहायला मिळाले. विशेष कौतुक मयूर सावंत नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि पाहायचं आता त्यांच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी इथे होतीये. उर्वरित चेंडूंमध्ये उर्वरित षटकांमध्ये आवश्यकता फक्त 6 धावेंची आणि गोलंदाजच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. एक टप्प्यावरती थांबण्याचा प्रयत्न मिस्ड फील होते. एक टप्पा घेत चेंडू बाउंड्री लाईन ओलांडतो. येतोय हा चौकार 4 धावा.
या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कैलास शेट्टी सावंत या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. थेऊर प्रीमियर लीग मध्ये साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अकू टप्प्याचा बॉल थोडासा मागे केला, जागेवरती वर जातो, फिल्डर येत आहेत, बॉल खाली, एक चांगला झेल आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळते. मयूर सावंत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. धक्का क्रमांक 2 या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतो. 37 धावा धावफलकावरती अंबिका वॉरियर प्रस्तुत थेऊर प्रीमियर लीग क्रीडा स्पर्धा तुम्हा सर्वांना पाहायला मिळते. पहा 2 चेंडूंमध्ये 4 धावांचा खेळ करून मयूर माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल सचिन. अंबिका वॉरियर्सला विजयासाठी आवश्यकता आहे फक्त यस मयूरदादा कैलास शेठ सावंत 11 टीमला आवश्यकता आहे. पुन्हा एक सिंगल धाव येताना पाहायला मिळते आणि या सिंगल पाठोपाठ संघाची धावसंख्या जर आपण विचार केला तर 42 धावा. स्कोर इज लेवल. आता एका धावेची आवश्यकता. आणि पहा पहिल्या मॅच मध्ये मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते. मयूरदादा सावंत 11 या टीमची. आणि पहा पहिल्या मॅच वरती अधिराज्य गाजवत असताना सुरुवातीच्या कालखंडामध्ये दादा यांची बॅटिंग आपण जबरदस्त पाहिली. तितकी चांगली साथ अतिशय मैदानावरती दिली. मध्यंतरी 2 विकेट गेल्या. पण आतापर्यंत या मॅच मध्ये जर पाहिलं तर काही चेंडू खराब येताना पाहायला मिळाले. काही चेंडूवरती गोलंदाजांनी देखील प्रभुत्व गाजवलं. म्हणजे धावपट्टी दोन्ही बाजूला साथ देते, कधी फलंदाजांना तर कधी गोलंदाजांना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. आवश्यकता एका धावेची. सो मागलावे वेस्ट ऑफ हाईट. आणि याच बरोबर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करताना टीम आपल्याला पाहायला मिळते. मयूरदादा सावंत 11 हा संघ या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करतो. नितीनजी कुंजीर साहेब आणि शुभमजी जाधव दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होतं. श्री क्षेत्र थेऊर, अंबिका वॉरियर्स थेऊर, चव्हाण वस्ती या सर्वांच्या विद्यमानातून दादांचं सहर्ष स्वागत आहे. तर पहा पहिल्याच मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर थोडीशी लो स्कोर मॅच पाहायला मिळाली आणि पहिल्या मॅच मध्ये सहजरित्या मला वाटतं विजय प्रस्थापित करताना टीम देखील आपल्याला पाहायला मिळाली. विशेषतः आमचे सर्व लाडके आयोजक कमिटी अंबिका वॉरियर्स थेऊर चव्हाण वस्ती आयोजित थेऊर प्रीमियर लीग 2025 भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. स्पर्धा मला वाटतं फक्त 4 दिवसांची आहे आणि चर्चा वर्षभराची आहे. 51,000 रुपये प्रथम विजेत्याला धनादेश दिला जाणार आहे. प्रकाश शेटजी सावंत माजी उपसरपंच मांजरी खुर्द. दुसऱ्या क्रमांकासाठी 41,000 रुपयांचा पुरस्कार युवराज नाना काकडे ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकासाठी 31,000 रुपयांचा पुरस्कार संतोषदादा काकडे ग्रामपंचायत सदस्य श्री क्षेत्र थेऊर. चौथ्या क्रमांकासाठी यस आजच्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आपण उद्या देणार आहे. आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सर यस या स्पर्धेला भरपूर चांगला आवाज दिला महेश मांजरे सर. आपले सरचे स्वागत आहे. यस मॅन ऑफ द मॅच ठरतो पहिल्या मॅच मध्ये आतिश सावंत. अभिनंदन. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अकरा चेंडूंमध्ये 22 धावांचा खेळ आतिशच्या माध्यमातून 3 साऊंड. विशेष ज्यांचा आवाज आपण या मैदानावरती ऐकत आहोत लाईव्ह सौजन्य प्रकाशजी सावंत.